Welcome back, my dear students. We are continuing the same topic, pharmaceutical code of ethics. पहिल्या दोन पार्ट मध्ये आपण बघितलं होतं definition of laws, definition of ethics, and difference between laws and ethics. दुसऱ्या पार्ट मध्ये आपण बघितलं होतं pharmaceutical code of ethics in relation to the trade, व्यवसाय. Now today we are going to see the third part of pharmaceutical code of ethics. The third part is pharmaceutical code of ethics in relation to job. आता लक्षात घ्या, ट्रेड म्हणजे व्यवसाय, जॉब म्हणजे नोकरी. आता इथे काय आहे की तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुमचं स्वतःचं मेडिकल स्टोअर आहे आणि तुम्हाला तिथे काम करत आहात. ओके, किंवा तुम्ही ऍज अ फार्मासिस्ट युआर वर्किंग इन अ हॉस्पिटल, इन अनदर मेडिकल स्टोअर और इन अ dispensary. Okay, now there are total 5 points as per pharmaceutical code of ethics in relation to the job. The first one is pharmaceutical services. Second, drug store or pharmacy. Third, prescription handling. Fourth, handling of drugs. And fifth, practical training. Pharmaceutical services. इथे तुम्हाला सांगतो मी, सोप्या शब्दात सांगतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल. एखादा प्रेस्क्रिप्शन काउंटरवर आलं की पटकन त्याला आपण काय असेल ती सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. नाही तर तुम्ही व्हॉट्सअपवर खेळत बसताल, इंस्टाग्रामवर असताल, काही पोरं पबजी खेळत असतील, किंवा आजकाल जे सध्या जे ट्रेंडिंग आहे रसोडे में कौन था ते बघत बसायचं नाही. आल्यावरती प्रेस्क्रिप्शन प्रोफेशनली तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. The pharmacist must provide efficient and comprehensive services through medical store or pharmacy. They must supply medicines without any delay and emergency supplies at all the times. इथं they म्हणजे आपण, the pharmacist. Second point, drug store or pharmacy. In every drug store, there should be a qualified pharmacist to have personal control over the pharmacy for proper maintenance of standards. कुठलंही फार्मसी असू दे, कुठलाही मेडिकल स्टोअर असू दे, तिकडे कंपल्सरी रजिस्टर्ड फार्मासिस्ट, क्वालिफाईडचा अर्थ होतो रजिस्टर्ड लायसन्स होल्डर फार्मासिस्ट असलाच पाहिजे. बाकी तो जो आहे पर्सनल कंट्रोल ठेवेल, कसे प्रेस्क्रिप्शन हँडल करायचे, कसे मेडिसिन्स द्यायचे आणि बरंच काही. A pharmacy must be planned in such a way that there is no accidental contamination in the preparation, dispensing and supply of medicines. Again, मी तुम्हाला तोच पॉइंट रिपीट करतो. आजच्या जमान्यामध्ये कंपाऊंडिंग आणि डिस्पेन्सिंग नाही, तर का बनवत आपण असतो तर चुकून माकून एखादा पदार्थ, एखादं ड्रग दुसऱ्यामध्ये मिक्स झालं असतं, त्याला आपण ऍक्सिडेंटल कंटॅमिनेशन म्हणू शकतो. सप्लाय ऑफ मेडिसिन्स मध्ये होऊ शकतं. आता तुम्हाला सांगतो मी, सीएनएस हॉस्पिटल व्हिजिटला आपण गेलो होतो. ओके, आठवत असेल तुम्हाला, संडेचा दिवस होता, बॉयज अँड गर्ल्स. ओके, तर तिथे मेडिकल स्टोअर मध्ये त्यांच्या फार्मसीला गेल्यावरती तिथल्या सरांनी तुम्हाला सांगितलं लासा ड्रग्स लुक अलाइक साऊंड अलाइक ड्रग्स. ओके, तुम्हाला सांगतो मी तर काय होतं. एक ड्रग आहे, त्याचं नाव आहे प्रेडनिसोन. अजून काय आहे, त्याचं नाव आहे प्रेडनिसोलोन. ओके, डॉक्टरनी जर का चिठ्ठी लिहिताना प्रेडनिसोन काय लिहिलं तुम्हाला कळालं नसेल तर प्रेस्क्रायबरला कॉल करून विचारण्याची जबाबदारी आपली असते. ओके, किंवा काय होतं, ओव्हर द काउंटर ड्रग्स असतात, पेशंटने तुम्हाला काहीतरी मागितलं, तुम्ही चुकून वेगळं काहीतरी दिलं, असं होऊ नये. ओके, हे बघितलं पाहिजे. The appearance of the premises should reflect professional character of pharmacy and indicate to the public that the practice of pharmacy is the main purpose of establishment. याचा अर्थ काय होतो की आपलं फार्मसी आहे प्रोफेशनल दिसलं पाहिजे. म्हणजे लांबून आपण आपल्या दुकानाला कोणीही बघितलं तर त्यांनी म्हटलं पाहिजे हो बा इथे सर्व प्रकारच्या औषधं मिळतील. प्रोफेशनल कॅरेक्टर इथे म्हटलेलं आहे. तिथे लेसचे पुढे टांगलेले किंवा सुपारीच्या पुड्या टांगलेल्या, किंवा की लिहिलं असेल तर डिश रिचार्ज मिळेल, किंवा इथं वोडाफोनचे रिचार्ज मिळेल, किंवा खाली भलतच काहीतरी स्टिकर लावलेलं, असं नसलं पाहिजे. कळालं? पब्लिकला कळालं पाहिजे की इथे हे इस्टॅब्लिशमेंट स्थापण्याचं मेन कारण काय आहे, ते फक्त औषध उपचार किंवा औषध आणि बाकीच्या गोष्टी, औषधीच रिलेटेड गोष्टी मिळतात, बाकी काहीही मिळत नाही. आता हा जो थर्ड पॉइंट आहे, हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन, हा खूप ब्रॉड पार्ट आहे, ह्या एकाच्या लेक्चर मध्ये होत नाही. ओके, कारण आपण जो यूज करत आहोत ऑनलाईन सर्व्हिस, दॅट इज स्क्रीन कास्टोमॅटिक्स,
हे फक्त 15 मिनिट्स पण लिमिटेड असतं. तर हँडलिंग ऑफ प्रेस्क्रिप्शन एक्सप्लेन करायला जरा वेळ लागतो आणि इतर गोष्टींमध्ये एक्सप्लेन करायला थोडं होत नाही. ओके, हँडलिंग ऑफ प्रेस्क्रिप्शन तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये मी सेपरेटली तुम्हाला एलॅबोरेट करेन. ओके, हा, handling of drugs. Pharmacists must always use drugs and medicines of standard quality. He should never supply spurious, substandards and unethical preparations. Spurious म्हणजे नकली किंवा बनावट, सबस्टँडर्ड म्हणजे हलक्या प्रतीचे, अनएथिकल म्हणजे एक्सपायर झालेले वर कुठल्या पण प्रिपरेशन पण विकू नये. ओके, ड्रग्स और मेडिसिन सप्लाय drugs or medicines likely to cause addiction or other form of abuse should not be supplied. Addiction म्हणजे काय? सवय लागणे. लोकांना दारू प्यायची सवय लागून जाते, मग ते बेवडे होतात. मला बरोबर? हा, आता इथे काय आहे, आता नार्कोटिक ड्रग्स असतात, झोपेच्या गोळ्या किंवा मॉर्फिन, ह्या गोष्टींनी माणसाला सवय लागते. तर अशा गोष्टी ज्या आहेत ना, आपण सप्लाय नाही केल्या पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या आपल्याकडे प्रेस्क्रिप्शन आपण देत नाही असं म्हणू, तसं नसतं ते. नार्कोटिक प्रिपरेशन्सला कंपल्सरी प्रेस्क्रिप्शनच पाहिजे. प्रेस्क्रिप्शन वरती फ्रेश डेट पाहिजे, रिसेंट डेट. मला सांगतोय मी, रिसेंट डेट. जुनं 50 वर्षांपूर्वीचं प्रेस्क्रिप्शन चालत नाही, सध्याच्या अर्थ घ्यायचं नाही, 50 वर्ष नसतं. ओके, आणि काय असतं की तुम्हाला सांगितलं की झोपायच्या गोळ्या द्यायच्या नाही, कळालं? utmost care must be taken to dispense prescriptions correctly. इथे utmost care म्हणजे काय? काटेकोरपणे पालन करणे, जे प्रेस्क्रिप्शन दिलं आहे ते बरोबरच देणे, कळालं? प्रॅक्टिकल ट्रेनिंग. हा, आता हा जो पॉइंट आहे हा तुम्ही जेव्हा सेकंड इयरला जाता, तुम्ही सेकंड इयरला आले आहात, तुमची परीक्षा झाली नाही का? हा, ओके, तुम्ही सेकंड इयरला आले आहात, सेकंड इयरची मात्र परीक्षा होईल तुमची पण. सेकंड इयरची एक्झामिनेशन झाल्यानंतर रिझल्ट येईपर्यंत तुम्हाला एक साधारण 2 ते 2.5 महिने गॅप मिळतो. तो गॅप तुम्हाला युटिलाइज करायचा असतो प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेण्यासाठी. म्हणजे काय? यू हॅव टू टेक द ट्रेनिंग सर्टिफिकेट, ट्रेनिंग फॉर्म फ्रॉम आवर कॉलेज. यू हॅव टू फिल इट. यू हॅव टू विजिट अ पर्टिक्युलर मेडिकल स्टोर और हॉस्पिटल फार्मसी. तुम्हाला तिथे अप्रेंटिस अर्थ का तो शिकाऊ, तुम्हाला तिकडे शिकावं लागतं. कोणाच्या खाली? एका सिनियर फार्मासिस्टच्या खाली. ओके, while imparting practical training, the trainer in charge pharmacist should see that trainees acquire sufficient technical and dependable skill. आता लक्षात घ्या, ट्रेनरचा अर्थ म्हणजे काय होतो? जो आपल्याला शिकवत आहे. ट्रेनी म्हणजे कोण? आपण शिकत आहोत. इम्पार्टिंगचा अर्थ इथे होतो देणे. परत रिपीट करतो मी सेंटेन्स चेंज करून. While giving practical training, the trainer in charge pharmacist should see that the trainees acquire sufficient technical and dependable skill. म्हणजे काय? जर का मी इनचार्ज फार्मासिस्ट असेल, मी कोण झालो? मी ट्रेनर झालो. मी काय देत आहे तुम्हाला? आय एम इम्पार्टिंग यू द प्रॅक्टिकल ट्रेनिंग, आय एम गिव्हिंग यू द प्रॅक्टिकल ट्रेनिंग. मी बघितलं पाहिजे की तुम्हाला प्रेस्क्रिप्शन हँडल करता येतं का, आणि समजा एक दिवस मी नसलो तर तुम्हाला सगळं प्रेस्क्रिप्शन हँडल करून व्यवस्थित पैशांची देवाणघेवाण देखील तुम्हाला करता येतं का. दिस इज नथिंग बट डिपेंडेबल स्किल. No certificate shall be granted to the trainee or apprentice pharmacist before completion of prescribed period of training or without undergoing work practical training. म्हणजे काय? ही माझी जबाबदारी पाहिजे. मी कोण आहे तर सध्या इथे या पॉइंट मध्ये आय एम द इन्चार्ज फार्मासिस्ट. माझी जबाबदारी असली पाहिजे की एक माझ्याकडे आलेल्या ट्रेनीने वेळेत ट्रेनिंग कंप्लीट केलं नाही तर मी तुम्हाला सर्टिफिकेट देऊ नये. इथं ट्रेनी म्हणजे कोण? शिकाऊ, शिकणारा. अप्रेंटिस म्हणजे पण शिकाऊ फार्मासिस्ट. म्हणजे काय? 3 महिन्याचा गॅप असतो आणि तुम्ही आलात 1 महिना मागितलं 3 महिन्याचं सर्टिफिकेट, तसं तुम्हाला कोणी देऊ नये आणि मी पण ते नाही दिलं पाहिजे. ओके, असाइनमेंट. Again, explain, discuss or describe the relation of pharmacist with job according to pharmaceutical code of ethics. याचा आन्सर तुम्हाला पहिला सांगतो, स्लाइड नंबर 2, स्लाइड नंबर 7. आता तुम्हाला एक सांगतो, स्लाइड नंबर 5. I repeat once again. ह्या आन्सरच्या असाइनमेंटच्या आन्सरसाठी स्लाइड नंबर 2 to 7 हे लिहावं लागतं, पण आपण स्लाइड नंबर 5 डिस्कस केलेला नाहीये. ओके, तर तो तुर्तास थांबवा, इतकं काही ह्या असाइनमेंट काही लिहू नका. ओके,
थँक्यू.